अंतिम सामन्यामध्ये कडवी झुंज देताना पाहायला मिळतील। त्यानंतर मी विशेष आभार व्यक्त करतोय नगरसेवक तथा सभापती शिक्षण समिती महाबळेश्वर सर्वांनीय रोहित भाऊ ढिबे साहेबांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेकरिता आहे। तसेच नगरसेविका महाबळेश्वर सौभाग्यवती रेश्माताई ढेबे मॅडम ताईंचं देखील मोलाचं सहकार्य आम्हाला स्पर्धेकरिता लाभलं। तसेच नगरसेवक महाबळेश्वर सन्माननीय राजूभाई नालबन साहेब त्यांचे देखील विशेषतः आभार। त्यानंतर नगरसेविका महाबळेश्वर सौभाग्यवती पल्लवीताई कुंढाळकर मॅडम त्यांचेही सर्वोपरी सहकार्य आम्हाला स्पर्धेकरिता लाभलं। तसेच नगरसेविका महाबळेश्वर सौभाग्यवती स्मिताताई पाटील मॅडमांचे देखील महत्त्वपूर्ण सहकार्य स्पर्धेकरिता आम्हाला लाभलं। अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय, दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 सीझन 4 महाअंतिम सामन्याला सुरुवात होत आहे। एका बाजूने मनीष ढेबे यांनी पुरस्कृत केलेला संघ सह्याद्री वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला फाईट करताना पाहायला मिळतोय जमीरजी डांगे साहेबांनी पुरस्कृत केलेला RRCC माचोतर। सुरुवात झाली आहे, पहिलाच बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर। व्हाईट +4 मिळतील या 5। सुरुवात झाली आहे, धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे। व्हाईट +4 रिवर्स कदमने मागील सामना जिथनं सोडला होता तिथनच या फायनल मॅचला सुरुवात त्याने केली आहे। मागील सामन्यामध्ये सेमीफायनल मध्ये अडचणीमध्ये संघ होता, अक्षय कदम आला आणि 40 धावा बनवल्या आणि तोच 7वा विश्वास त्याचा या फायनल मॅच मध्ये दिसतोय। आणखीन एक बॉल चाललाय, सीमा पार 4 चौकार येतोय। 4च्या साह्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 13 धावा फलकावरती आहेत। सध्या सगळीला आता चर्चा सुरू झालेल्या आहेत, कारण दोन्ही संघांना माहिती आहे की जी मेहनत या स्पर्धेमध्ये आपण केली आहे, जे स्वप्न आपण अगदी गेल्या 1 महिन्यापासून पाहतोय चॅम्पियन बनण्याचं, ते स्वप्न इथे पूर्ण जर करायचं आहे ना, तर जे कार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलं तेच कार्य या फायनल मॅचमध्ये करायचं। नो बॉलचा इशारा आला, अतिरिक्त रन मिळेल। अतिरिक्त रनचा साह्याने टीम टोटल आता आपल्याला पाहायला मिळेल 14 ऑन द बोर्ड। नेक्स्ट बॉल रिवर्स अटेम्प्ट केला आणि आणखीन एक चांगला फटका 4 चौकार येतोय। 4च्या साह्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 18 वरती। तसेच सन्माननीय रवी भाऊ पवार साहेबांचे देखील आगमन झाले। साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। आणि आता बॉडीवरती बॉल बदलला आणि खरं तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमचे सर्व जे संघ मालक आहेत त्यांचं देखील फार मोठा पाठिंबा आम्हाला लाभला। नेक्स्ट बॉल रिवर्स येतोय हा डॉट आणि अशा प्रकारे दरम्यान पगला षटकाचा खेळ जर आपण पाहिले तर अजूनही काही बॉल बाकी आहेत। 18 धावा स्कोर कार्ड वरती अजूनही शेवटचा 1 बॉल या पगला षटकामध्ये बाकी राहिला। रिवर्सचा फटका अटेम्प्ट केला, फिल्डर तिथे शिंदे आहेत, बॉल स्टॉप केला, येतोय डॉट 18 धावा धाव फलकावरती आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। या स्पर्धेमध्ये आमचं खरं तर जे सर्व संघ मालक आहेत त्यांनी देखील फार मोठा पाठिंबा आम्हाला स्पर्धेकरिता दिला। प्रकाश वॉरियर संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिला, ज्या संघाचा पुरस्कर्त्या सौभाग्यवती ज्योतिताई वागदरे मॅडम आहेत। तसेच सह्याद्री वॉरियर्स टीम सध्याचा घडीला आपण या फायनल मॅचमध्ये पाहत आहात, ज्या टीमचे पुरस्कर्ते मनीष ढेबे आहेत। त्यानंतर या स्पर्धेमध्ये तुम्ही JMCC बोंडारवाडी पुरस्कृत राजेंद्र शेठ राजपुरे युवा मंच हा संघ देखील पाहिला, ज्या टीमचे पुरस्कर्ते सुबता संजय दादा हुगाडे आणि तसेच महेश दादा डोईफोडे या 2 मान्यवरांच्या माध्यमातून हा संघही पुरस्कृत करण्यात आला। आणि तसेच या स्पर्धेमध्ये आपण GB कोळी आणि रामगड टीमला खेळताना पाहिलं, ज्या टीमचे पुरस्कर्ते गणेशदादा सपकाळ आणि संतोषदादा मांजलकर आहेत। त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो की जो विश्वास तुम्ही आमच्या मॅनेजमेंट कमिटीवरती दाखवला। त्यानंतर सेमेन डायमंड क्षेत्र महाबळेश्वर टीम ज्याचे पुरस्कर्ते सचिनदादा धनावडे आहेत। चर्चा सुरू असेल। नेक्स्ट बॉल रिवर्स अटेम्प्ट केलाय आणि आता इथे मिस्टेक झाली आहे, मिसफिल्डच्या जोरावरती लेग बाईजच्या स्वरूपामध्ये 4। तसेच या स्पर्धेमध्ये आपण शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वर संघालाही पाहिलं, ज्या टीमचे पुरस्कर्ते प्रशांतदादा कात्रट तसेच निलेशदादा धनावडे तसेच सयाजी लांगी आणि मयूरदादा पुजारी आहेत।
आणि तसेच शुभागमन झाले या स्पर्धेमध्ये आम्हाला 4ही चमचमात्या ट्रॉफीज यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्या आणि तसेच हॉटेल रिवेरिया पांगारीचे ते ओनर देखील आहेत त्या संघाचे असे सन्माननीय आशिषदादा शिंदे साहेब दादांचे देखील आगमन झाले साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि तसेच या स्पर्धेमध्ये आपण जय भवानी मेटतळे संघालाही खेळताना पाहिलं ज्या टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय किशोरजी शिंगरे साहेब आहेत तसेच सन्माननीय गणेशदादा पांगारी साहेबांचे देखील शुभागमन झालेलं साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 27 वरती आहे 27 ऑन द बोर्ड आणि इथे झाली आहे गडबड आणि त्याचमुळे मिळतात स्कोर कार्ड या 4च्या साग्याने टीम टोटल आता 31 वरती 31 ऑन द बोर्ड. त्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये जेएम स्पोर्ट्स बेकवली संघालाही खेळताना पाहिलं ज्या टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय सूरजदादा केळगणे साहेब आहेत. स्कोर कार्ड 31 वरती रिवर्स आणि बॉल डायरेक्टली गेलाय आणि सुरजललाही आता डायरेक्टली जावं लागेल डगआउट मध्ये झटका पकला लागलाय टीम सह्याद्री वॉरियर्सला. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण मराठा टायगर्स टीमलाही खेळताना पाहिलं ज्या टीमचे पुरस्कर्ते गणेशदादा बावळेकर तसेच श्रीकांतदादा बावळेकर तसेच धनंजय बावळेकर तसेच महेशदादा बावळेकर यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये आपण मराठा टायगर्स टीमलाही खेळताना पाहिलं. त्यानंतर बेरीज वर्ल्ड टीमलाही आपण इन ॲक्शनमध्ये पाहिलं होतं ज्या टीमचे पुरस्कर्ते अमितदादा बावळेकर तसेच रोहितदादा रांजणे आहेत. तसेच या स्पर्धेमध्ये आपण चेतक वॉरियर्स टीमला पाहिलं ज्या टीमचे पुरस्कर्ते गणेशदादा सुतार आहेत. बघा संघ मालक प्रत्येकी टीम ओनर्सचा मी आवर्जून विशेषतः आभार व्यक्त करणार आहे कारण एखादी लीग टुर्नामेंट घडवायची तर सर्वात पहिला प्रश्न असतो टीम ओनर आणि या सर्व संघ मालकांनी फार मोठा विश्वास आमच्या अंडरआर्म क्रिकेट बोर्डवरती दाखवला त्यासाठी तुम्हा सर्वांचं मी आमच्या अंडरआर्म क्रिकेट बोर्ड महाबलेश्वरच्या वतीनं विशेषतः आभार व्यक्त करतो. चौकार आला आणि या 4च्या साख्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 35 ऑन द बोर्ड. 35 धाव फलकावरती शिंदे गोलंदाजी करतोय या सेकंड ओव्हरमध्ये एक शेवटचा बॉल लागला या ओव्हरमधला. आता हाही बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे येतात या 4 आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरचा अखेरचा रन्स आहे 39 ऑन द बोर्ड आणि एक झटका लागलाय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण मैत्री 11 टीमलाही खेळताना पाहिलं ज्या टीमचे पुरस्कर्ते अजितदादा बावळेकर आणि तसेच संकेतदादा ओंबळे आहेत त्यांचे विशेषतः मी आभार व्यक्त करतो. तसेच या स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर माचुदरचे 2 संघ होते आपण नटराज माचुदर संघालाही पाहिलं होतं ज्या टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय गणेशदादा धनावडे आणि तसेच वसीमभाई नालबन यांच्या वतीने तो संघ पुरस्कृत करण्यात आला. तसेच आपण स्वराज्य महाबळेश्वर संघाला खेळताना पाहिलं या स्पर्धेमध्ये ज्या संघाचे पुरस्कर्ते सुमितजी डेवे साहेब तसेच देवांश दादा डेवे तसेच स्मित दादा वाडकर आणि सचिन दादा डेवे यांच्या वतीने तो संघ पुरस्कृत करण्यात आला. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला आता वेगाने पुढे चाललाय कदम चांगली बॅटिंग करतोय. स्कोर कार्ड आता 43 वरती जाऊन पोहोचलाय. महाअंतिम सामना आहे आणि महाअंतिम सामना ठरवेल की या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान कोणता संघ आजच्या रात्रीमध्ये पटकावेल. फटका चांगला होता पण फिल्डिंग देखील चांगली लागली आहे. डॉट बॉल येतोय. त्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये सुलावाडा भिलार संघालाही खेळताना पाहिलं ज्या टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय संजयजी कांबळे साहेब आहेत. ड्राईव्ह समोरच्या दिशेने फटका चौकार येतोय कदमचा बॅटमधनं आणि स्कोर कार्ड 47 वरती जाऊन पोहोचला. आणि तसेच या स्पर्धेमध्ये आपण सुभेदार वॉरियर्स संघालाही खेळताना पाहिलं ज्या टीमचे पुरस्कर्ते तेजसदादा मालुसरे रोहितदादा जायगुडे योगेशदादा पवार आणि तसेच योगेशजी मालुसरे यांच्या वतीनं हा संघ पुरस्कृत करण्यात आला. बट कदम सध्याच्या घडीला दाखवतोय की का मला 36,000 पॉईंट्समध्ये परचेस केलं मनीष डेवे यांनी. काय बॅटिंग करतो या फायनल मॅचमध्ये. याआधी सेमीफायनल 1 मध्ये अक्षय कदमच प्लेअर ऑफ द मॅच होता आणि आता हा बॉलही बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चौकार. तसेच या स्पर्धेमध्ये आपण विरू 11 कोळीवाडी संघालाही खेळताना पाहिलं ज्या टीमचे पुरस्कर्ते आकाशदादा झाडे आहेत त्यांचा वतीनं संघ पुरस्कृत करण्यात आला. तसेच आपण सावी कन्स्ट्रक्शन टीमलाही या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं ज्या टीमचे पुरस्कर्ते अधिराज सुरेश पाटील तसेच अंकितदादा यादव यांचा वतीनं संघ पुरस्कृत करण्यात आला. तसेच या स्पर्धेमध्ये आपण छवा प्रतिष्ठानलाही खेळताना पाहिलं होतं
ज्या संघाला पुरस्कृत सनीदादा बावळेकर आणि नितीनदादा बावळेकर यांच्या वतीने तो संघ पुरस्कृत करण्यात आला. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय 56 56 धावा धावफलकावरती आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त. एका ओव्हरचा खेळ राखला या पहिल्या सत्रामध्ये. तसेच या स्पर्धेमध्ये आपण फ्रेंड्स वॉरियर्स टीमलाही खेळताना पाहिलं, ज्या टीमचे पुरस्कर्ते अमनदादा वलगे तसेच रिझवानजी डांगे आणि स्वप्नीलजी बकरे यांच्या वतीनं हा संघ पुरस्कृत करण्यात आला. तसेच या स्पर्धेमध्ये आपण जय हनुमान स्ट्रायकर्स घोटीगर या संघालाही खेळताना पाहिलं, ज्या संघाचे पुरस्कर्ते सागरदादा रांजणे आहेत. तसेच आपण या स्पर्धेमध्ये 7 स्टार नाकिंदा टीमलाही खेळताना पाहिलं होतं, ज्या टीमचे पुरस्कर्ते इरफान भाई नालबन. तसेच स्कोर कार्ड 56 56. अंतिम ओव्हरची जबाबदारी अजय शिंदेच्या खांद्यांवरती आहे. सुरुवात झाली आहे, पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर आणि आता कदमलाही जावं लागेल बाहेर. झटका आणखीन एक टीम वॉरियर्सला. या स्पर्धेमध्ये आपण 7 स्टार नाकिंदा टीमलाही खेळताना पाहिलं, ज्या टीमचे पुरस्कर्ते इरफान भाई नालबन, शाहबाज भाई नालबन, उबैद भाई महाबले तसेच समद भाई नालबन आणि फैजान भाई नालबन यांच्या वतीने तो संघ पुरस्कृत करण्यात आला होता. तसेच या स्पर्धेमध्ये आपण हॉटेल रिवेरिया पांगारी टीमलाही खेळताना पाहिलं, ज्या टीमचे पुरस्कर्ते आशिषदादा शिंदे साहेब आणि तसेच गणेशदादा पांगारे यांच्या वतीने तो संघ पुरस्कृत करण्यात आला होता. आणि सध्या सगळीला RRCC माचुतर संघ आपल्याला फायनल मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये दिसतोय आणि या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय समीरदादा डांगे साहेब आहेत. आणि निर्णय आलेला आहे OUT बॅटर आउट. आणि धाव फलक जर आपण पाहिलं तर सध्याचा घडीला आहे. सर चेक करून सांगलंय बॅटर फार शॉर्ट राहिला. झटका आणखीन एक लागला. सर न्यू बॅटर पाठवा प्लीज. चेक करून आउट दिलंय. बघा बॅटर रनआउट आहे, त्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट चेक करायची असेल आय थिंक नो बॉल चेक करायचा. फेअर डिलिव्हरी, बॅटर रनआउट. छप्पन्न धावा झालेल्या आणि हलक्या हाताने खेळले फिल्डर आहेत तिथे. बॉल फील्ड केला गेला, डॉट बॉल प्रमाणे येतोय, गाडी अडकली आहे. 3 ओव्हरपर्यंत सध्याच्या घडीला एक्सप्रेस गतीने वॉरियर्स निघाले होते, पण आता थांबले. झाली आहे रनआउटची विकेट. आणखीन एक धक्का आणि आता शेवटची जोडी ग्राउंडमध्ये असेल. त्यात नंतर आवर्जून मी उल्लेख करणार आहे नगरसेविका महाबलेश्वर सौभाग्यवती स्मिताताई पाटील मॅडमांचं देखील महत्त्वपूर्ण सहकार्य स्पर्धेकरिता लाभलं. तसेच युवा उद्योजक सर्वांनी अल्ताफभाई मानकर दादांचे मोळाचे सहकार्य आम्हाला स्पर्धेकरिता लाभलं. तसेच चेअरमॅन अर्बन बँक महाबलेश्वर सन्माननीय CD बावळेकर साहेबांचे महत्त्वपूर्ण सहकार्य आम्हाला स्पर्धेकरिता लाभलं. तसेच माजी चेअरमॅन अर्बन बँक महाबळेश्वर सन्माननीय समीरभाई सुतार साहेबांनी देखील सर्वोपरी सहकार्य आम्हाला स्पर्धेकरिता दिलं. आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला आणखीन एक महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धे खरं तर जो प्लेअर ऑप्शन झाला त्यासाठी आम्हाला ज्यांनी हॉल पुरस्कृत करून दिला असे सन्माननीय संचालक अर्बन बँक महाबळेश्वर सन्माननीय सतीशदादा उमळे साहेबांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर थांबला 56 वरती आणि हा बॉल जाईल डायरेक्टली बट नो बॉल कॉल. दॅट्स वाय 1+1 मिळतील या 2 धावा. फर्स्ट मेडन ओव्हर येईल असं वाटलंच होतं बट गाडी थांबली आहे अंतिम बॉलवरती. नो बॉल पडलाय, नो बॉल नसता तर मेडन ओव्हरच होतं शिंदेचं. स्कोर कार्ड 58. ड्राईव्ह केला, विकेट येईल, ऑल आउट. पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनलेले आहेत 58 आणि 59 धावांचं टार्गेट या फायनल मॅच मध्ये सेट केलं टीम सह्याद्री वॉरियर्सने अगेन्स्ट टीम RRCC माचुतर.
आणि तसेच हॉटेल खुशी रिव्हर साईडचे ओनर आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक यशस्वी उद्योजक या विभागामधले, आणि ज्यांच्या माध्यमातून प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅचसाठी आम्हाला टी शर्ट पुरस्कृत झाले असे सन्माननीय हेमंतदादा शिंदे साहेबांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो आहे. तसेच चेअरमॅन विजय इंडस्ट्रीज सन्माननीय विनायकदादा जिबन साहेबांचं देखील महत्त्वपूर्ण सहकार्य या स्पर्धेकरिता. तसेच संचालक अर्बन बँक महाबळेश्वर सन्माननीय शरददादा बावळेकर साहेबांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो आहे. तसेच युवा उद्योजक प्रवीणदादा जिमन यांचेही सर्वपरी सहकार्य या स्पर्धेकरिता लागलं आहे. आणि तसेच युवा उद्योजक अभय शेठ डोईफोडे दादांचे मी आभार व्यक्त करतो आहे. तसेच या स्पर्धेमध्ये उद्योजक सर्वांनी शशिकांत बापू भिडारे साहेबांचंही महत्त्वपूर्ण योगदान आम्हाला लागलेलं आहे. आणि तसेच शिवसेना महिला तालुका प्रमुख सौभाग्यवती मेघाताई चोरघे ताईंचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो आहे. त्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य स्पर्धेमध्ये आहे. अष्टविनायक मिल्क सेंटर यांच्या वतीने आता कॅश प्राइज झालेला आहे. सुजलने जर 3 विकेट काढले या पहिल्या षटकामध्ये तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक अष्टविनायक मिल्क सेंटरच्याही वतीने देण्यात येईल. मॅचकडे आपण वळूया, पण त्याआधी आणखीन आमच्या मान्यवरांची नावंही पोहोचणं गरजेचं आहे. तसेच या स्पर्धेमध्ये आम्हाला महत्त्वपूर्ण योगदान आणि ताईंच्या माध्यमातून एक संघही पुरस्कृत करण्यात आला होता. प्रकाश वॉरियर्स टीम चा ओनर आणि तथा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष महाबळेश्वर ज्योतिताई वागदरे ताईंचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो. आणि तसेच युवा उद्योजक हेमंत भाऊ साळवी दादांचे देखील महत्त्वपूर्ण योगदान आहे. सामन्याला सुरुवात, दुसऱ्या सत्राला प्रारंभ. पहिलाच बॉल फ्लिकचा फटका आलाय, डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. तसेच युवा उद्योजक अमरदीप यार्लागड्डा दादांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेमध्ये आहे. आणि हा फटका जबरदस्त आला, चौकार येतो. तसेच यशस्वी उद्योजक सन्माननीय अंकुश नाना बावळेकर साहेबांचं देखील महत्त्वपूर्ण सहकार्य आहे. तसेच युवा उद्योजक प्रशांत भाऊ ओंबळे साहेबांचे विशेषतः आभार व्यक्त करतो. आणि तसेच या स्पर्धेमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय आशिष भाऊ चोरघे साहेबांचे देखील महत्त्वपूर्ण सहकार्य आम्हाला लाभले, त्यांचे विशेषतः आभार. तसेच सध्याचा घडला ग्राउंड मध्ये काय घडलंय की घडलंय असं की झटका लागला, फार मोठा बॅटर चाललाय आता डगआउटच्या दिशेने मुज्जू. तसेच युवा उद्योजक ओमकार भाऊ पवार साहेबांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच उद्योजक तुकाराम आबा शिंदे साहेबांचे महत्त्वपूर्ण सहकार्य स्पर्धेकरिता आम्हाला लागलेलं आहे. तसेच युवा उद्योजक सन्माननीय निरंजन भाऊ बावळेकर साहेबांचे मी आभार व्यक्त करतोय. तसेच युवा उद्योजक अनिकेतजी शिंदे साहेबांच्या वतीने महत्त्वपूर्ण सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. तसेच युवा उद्योजक आणि तसेच मेंटॉर सह्याद्री वॉरियर्सचे शुभम शेठ शिंगरे साहेबांचे देखील महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेकरिता आहे. तसेच राष्ट्रवादी युवक अध्यक्ष महाबळेश्वर सचिनदादा ढेबे साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो, त्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य या स्पर्धेकरिता. दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. रनचेज जर आपण पाहिला तर या सामन्यामध्ये 59चा आगे बढ असं वाटतं की मॅच फार इंटरेस्टिंग होणार आहे. तसेच या स्पर्धेमध्ये युवा उद्योजक विजयभाऊ बिरामने साहेबांचे देखील महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच भारतीय जनता पार्टी शहर प्रमुख प्रशांत भाऊ भुईटे यांचे मी आभार व्यक्त करतो. दोन्ही स्कोररचं लक्ष तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त त्यांच्याकडे इशारा करा. त्यानंतर या स्पर्धेमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस सन्माननीय संदीपजी मोरे साहेबांचं देखील महत्त्वपूर्ण सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि तसेच प्रसन्न केबल नेटवर्क्स ज्यांच्या वतीनं अगदी प्रत्येकी दिवशी वायफाय जी इंटरनेटची सेवा ती त्यांच्या माध्यमातून करण्यात आली असे सन्माननीय संदीपजी कुंभारदरे साहेबांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतोय. तसेच विशेष सहकार्य असलमभाई मानकर आणि तसेच नवनाथजी डोईफोडे यांचे विशेषतः आभार मी व्यक्त करतोय. दुसऱ्या सत्राला सुरुवातही झालेली आहे आणि कॉम्बॉक्समध्ये बदल करण्याची वेळही झालेली आहे. जोडले जातील पुनश्च एकदा भिवंडीचा बुलंद आवाज मोनीजी पाटील सर. आणि स्कोर कार्ड सध्याच्या घडीला आहे 10 वरती आणि शेवटचा बॉल. आणि आता दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल. 11 धावा स्कोर कार्ड वरती. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजय शिंदे आहे. अजय शिंदेने असे भरपूर सारे सामने पागलेत, अगदी जवळ न पागलेत,
वन मिस येतो डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 11 झटका लागला. 18 बॉलचा खेळ लागला आणि 18 मध्ये करायचं 48. वेलकम बॅक मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा मेगा फायनलचा या मॅचमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. महाबळेश्वर प्रीमियर लीग 2024 चौथं पर्व आणि चौथ्या पर्वातील अंतिम मेगा फायनल. जसं की मगाशी विशाल सरांनी देखील उल्लेख केला, 24 संघ त्यामधले 22 आता परतीच्या प्रवासाला आहेत, परंतु 2 मध्ये एक असणारे महाअंतिम विजेता. चला मंडळी, तुमचा एकदा आवाज येऊ द्यात. बोला गणपती बाप्पा. क्या बात आहे. चला, जबरदस्त मॅच पाहायला मिळते आणि ही स्पर्धा सक्सेसफुल कोणामुळे झाली आहे? महेशजी केळगणे साहेब अध्यक्ष असतील, अजयजी शिंदे साहेब असतील उपाध्यक्ष, किरणजी वागदरे साहेब असतील, सागरजी बावळेकर साहेब असतील, रोहितजी बिलारे साहेब असतील, गणेशजी सुतार साहेब असतील, राजजी कदम, अनिकेतजी गोळे, रोहितजी गोळे, सूरजजी गायकवाड, प्रवीणजी जमीन, संजयजी होगाडे, मुज्जू खारखंडे आणि आकाशजी केळगणे, या सगळ्या आयोजकांची भरपूर मेहनत राहिली आहे. चला, मी एकदा विनंती करेन की आमच्या आयोजनाकरिता आणि आमच्या सगळ्या मान्यवरांकरिता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांनी. वाह, क्या बात आहे. मेगा फायनल. धाव फलकावरती 15 धावात. षटक दुसरं चालू आहे. गोलंदाजीवरती अक्षय आणि ड्राईव्ह केलं, सूर लावला, परंतु धावा भरपूर मिळाल्या. 4 चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं टोटल 19 धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्यात. 59 59 धाव्यांचं आव्हान आहे. धाव फलक आपण पाहत आहोत. 19 आकड्यावरती गोलंदाज अक्षय. ये सीधा साधा अक्षय नाही, खतरनाक अक्षय, आणि खतरनाक अक्षयने डॉट बॉल काढलाय. वा पठ्या वा. ऍक्शन रिप्ले पहा. आणि यावेळेस जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती. 19 धावा फलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं. बॉल तयार. पुन्हा खेळायचा प्रयत्न केला आणि यावेळेस देखील डॉट बॉल आलाय. चला, प्रेक्षकांचा अंतिम 2 बॉल आहेत. या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचा पारितोषिक जर बघितलं गेलं तर कॅश प्राइज राजेंद्र शेठ राजपुरे साहेब यांच्या माध्यमातून भरपूर मोठा वाटा त्यांचा राहिला या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक सुनील शेठ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक जे आहे ते अफजलबाई सुतार आणि ॲडव्होकेट संजय जगम साहेब यांच्या माध्यमातून पोहोचवलं आहे. आणि चतुर्थ पारितोषिक जे आहे ते प्रवीण शेठ बिलारे आणि रमेश शेठ चोरमले साहेब यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर ज्या ट्रॉफीज पाहतोय, या ट्रॉफीज आशिषदादा शिंदे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. स्कोरबोर्ड किती आहे? 23वा. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. खतरनाक अक्षय तयार. दोन विकेट घेतले तर 500 रुपये अक्षयने. शेवटचा बॉल बाकी आहे, 250 भेटतील. चला, आणि इकडे डॉट बॉल आलाय. षटक कंप्लीट. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चला, एकदा प्रेक्षकांचा आपण आवाज ऐकूयात. टीम सह्याद्री वॉरियर्सचे पाठीराखे, चला तुमचा आवाज येऊ द्या. RRCC माचुतर, आपला देखील आवाज येऊ द्या. आणि आता दोन्ही टीम, दोघांचा एकसाथ आवाज येऊ द्या. 23 धावा आहेत फलकावरती. क्या बात आहे. हे दर्दी प्रेक्षक महाबळेश्वरला लाभलेत ना, त्यामुळे मी पहिल्या दिवशी एका गोष्टीचा उल्लेख केला होता की महाबळेश्वर एक क्रिकेटची पंढरी आहे. आणि ते का, तर या प्रेक्षकांमुळे. वा, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. विजयाकरिता इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 12 बॉल 36 ची गरज आहे. RRCC माचुतर संघाने याआधी 12 बॉल 40 ची गरज असताना 3 बॉल राखून जिंकलेत, परंतु आता 12 बॉल 36 ची गरज आहे. आणि समोर आहेत सह्याद्री वॉरियर्स, अर्थात सह्याद्रीचे शिलेदार. आणि आपले या स्पर्धेकरिता जे सदस्य आपल्या कमिटीचे आहेत, सन्माननीय प्रवीणजी जिमान सर यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात, कारण की त्यांची देखील भरपूर मेहनत लागली या स्पर्धेकरिता. बोला तयार. हवेत. हो हो हो, पठ्ठ्या आला आणि पठ्ठ्याने काम 25 नाही तर केलं 50. विकेट.
आणि अजून एक विकेट घेतला तर 1000 मिळतील. आणि दोन्ही विकेट जे आहेत ते सुजलनेच घेतलेत. म्हणून मी म्हटलं होतं ना, सुजल आहे ना हा शोमॅन आहे. सुजल दोन्ही बाजूने काम करतोय. बघा ग्रिलवर जे बसले थोडे व्यवस्थित बसा. लायब्ररीच्या ग्रिलवर जे बसलेत ते विनंती करेन. ओके. 23वा फलकावरती षटक क्रमांक 3 पेनल्टीमेट षटक आणि गोलंदाजीवरती तो आलाय सुजल. बॉल तयार. यावेळेस काय अंपायरचा इशारा पाहावा लागेल. चेक करायचंय. चला रिव्ह्यू या. पंच तुम्हीच या. अंपायर्स या. तुम्ही या. तिसरे पंच. आणि अंपायरचा डिसिजन आला. हा बॉल डेलिब्रेट अर्थात डॉट असेल. कोणत्याच प्रकारची धाव नसेल. 10 बॉल विजयाकरिता 36. 10 मध्ये 36 बनवायचे आहेत. 10 फलक 23 आकड्यावरती. आणि बॅटिंग स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय ऋषी. फार संधी नाही मिळाली पण जेव्हा पण मिळाली सोनं करेल का. बॉल तयार होतोय. सुजल सोनं नाही तर 24 कॅरेटचं सोनं करेल. आणखी एक चौकार जोडलाय आणि चौकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचला गेलाय. 27 27 वरती 32 अजून याव्यात 9 मध्ये. बघा या स्पर्धेमध्ये जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय जे आज आपल्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांना क्रिकेटची भरपूर आवड असल्या कारणामुळे त्यांच्या स्मरणार्थ ज्या दिलेल्या आहेत संतोषजी ॲडव्होकेट संतोष मोरे यांच्या स्मरणार्थ ज्या मिळालेल्या आहेत. खरं तर आज आपल्यात नसले तरी पण त्यांची आठवण सदैव आपल्या मनामध्ये राहील. त्याकरिता हे सन्मान चिन्ह आपल्यापर्यंत पोहोचवलेत. 9+4 टोटल 5 मिळाले आणि 5 धाव्यांच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचले 32. मॅच आली. 8 बॉल 27 ची गरज आहे. बॉल तयार होतोय. सुजल गोलंदाजीवरील पुढील बॉल. बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल. सोडू दिलाय जाऊ दिलाय. ठाऊक होतं की अंपायरचा इशारा आलाय. वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव संख्या फलकावरती आपण वाढताना देखील पाहतोय. धावा जाऊन पोहोचला गेला. टोटल 32. दरम्यान अर्बन बँक संचालक जावेद भाई वलगे साहेब यांचे ते शुभागमन झाले आणि आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. ड्राईव्ह केलंय. 4 4 4 4 चौकार. धावा 4 आल्या आणि चौकाराच्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचल्या 37. विजयाकरिता 7 बॉल 22 धाव्यांची गरज आहे. अंतिम बॉल या षटकातील महत्वाचा भरपूर निर्णायक चेंडू आहे. गोलंदाज सुजल शेवटचा बॉल घेऊन तयार. शेवटचा बॉल आलाय. डॉट. राहिले 6 बॉल आणि 6 मध्ये आता विजयाकरिता 22 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 22. महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 पर्व 4. कोण होणार महाअंतिम विजेता. उद्या एकच चर्चा होईल की महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये 4थ्या पर्वामध्ये ज्या संघ जिंकेल त्या संघाची चर्चा पाहायला मिळेल. नगर
नगरसेविका नेता सन्माननीय आकाशदादा झाडे साहेबांचं देखील भरपूर योगदान या स्पर्धेकरिता राहिलं आहे आणि त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. गोलंदाज तयार होत आहे. बॉल तयार होतोय. 6 बॉल 22 ची गरज आहे. अंतिम षटक. बॉल तयार. पहिला बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धावालिया. नो बॉल आहे का? नो द्या, वाईट द्या. डाव्या हाताने खा, उजव्या हाताने खा, भूक मिटेल. एक्स्ट्रा धावालिया. 38 धावा आहेत फलकावरती. 21 ची गरज हवेमध्ये आणि आता यावेळेस अंपायरचा इशारा, चौकार. 5 बॉल 17. कोणाला आहे या मॅच मधला खतरा? 5 बॉल मध्ये 17 ची गरज आहे. उद्या चर्चेत एकच नाव असेल, जो जिंकेल त्याचं. क्योंकि जो जीता वो सिकंदर. सोडलाय, जाऊ दिलाय, वाईट बॉल आलाय. 5 बॉल आणि विजयाकरिता आता 16 धावांची गरज आहे. आणि आला आहे 4. रा खतरनाक चौकार. प्रेक्षकांना विनंती करेन, मैदानात नका येऊ. अंपायर प्रेक्षकांना विनंती करेन आणि बॉल टाकताना बोलू नका. प्रेक्षकांना विनंती करेन. चला, जे उजव्या बाजूला प्रेक्षक आहेत थोडे मागे वा. कारण की फिल्डर आहेत तिकडे. फायनल मॅच आहे. यावेळेस फिल्डर बॉल अडवण्याकरिता कुठेही घुसू शकतात बघा. मॅच 1 मिनिट थांबवा. जिथपर्यंत प्रेक्षक मागे होत नाही, मॅच ऑन नाही होणार. अंपायर नो+4 दे का? नो+4 आहे. टोटल मिळाल्या 5. 48 धावा झाल्यात. 5 बॉल 11. बघा 1 मिनिट. मॅच थांबवा. मुजू फक्त प्रेक्षकांना थोडंसं काय, कारण की मान्यवर इकडे बसले, त्यांना मॅच नाही दिसत आहे. थोडं पाठी. वा, आज काय प्रेक्षक राहिलेत आणि दर्दी प्रेक्षक आहेत खरं तर. चला, मॅच इक्वेशन 5 बॉल 11 धावा. बॉल तयार आणि आलाय चौकार. 4 बॉल 7. आणि कोण आहे बॅटर? अजय. 10 बॉल 24. नावातच त्याच्या जय. 4 बॉल 7 आणि इकडे डॉट आलाय. आता 3 बॉल 7. मॅच पुन्हा तापली. मॅच गरम झाली आहे. 3 चेंडू 7 धावा. अजय 2 विकेट पडलेत आतापर्यंत. गोलंदाज तयार होतोय. पुढील बॉल फुल टॉस आणि केला वसूल. फुल टोल. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने आता इक्वेशन 2 बॉल 3. रिव्ह्यू आहे, घेऊ शकता का? घेतलाय. बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. चला, रिव्ह्यू लॉस झालेला आहे. बॉल आहे फेअर. 2 बॉल 3. चला, स्वराज्य वॉरियर्स आपल्या खेळाडूंना चेअरअप करायचंय. सह्याद्री वॉरियर्स. राजेंद्रजी भोजळे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेले आणि आपलं देखील हार्दिक स्वागत.
एखादा डॉट बॉल आला ना तर मग वेगळी मजा पाहायला मिळेल, कारण की या स्पर्धेत सगळं पाहिलं 1 बॉल 4, 1 बॉल 10 पाहिलं, 1 बॉल मध्ये 10 झालेले आहेत. 2 चेंडू आणि 3 ची गरज आहे. 1 डॉट आला तर फायनल सारखी होईल. बॉल तयार होत आहे. नो +1. एक मिनिट. गणेश. 2 बॉल राहिलेत. ओके. पाच रन्सची पेनल्टी दिलेली आहे आणि आता नीट लक्षपूर्वक ऐका. 2 नो +1 अशा 2 धावा आणि 3 पाहिजे होत्या, 2 मायनस झाल्या, राहिली 1. 5 रनची पेनल्टी. सो आता पाहिजेत विजयाकरिता 2 बॉल 6 आणि आता मागे वा. दोन्ही डगआउट. बघा दोन्ही टीम कॅप्टन आपल्या प्लेयरांना यस मगासपासून भरपूर वेळा वॉर्निंग झाली होती, त्यामुळे आयोजकांना हा निर्णय घेणं गरजेचाच होता, कारण की जिथपर्यंत आपण आपल्या विभागाला डिसिप्लिन लावत नाही तिथपर्यंत आपले खेळाडू पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आयोजकांची बरोबर मी म्हणेन की भूमिका राहिली. मॅच थांबवा 1 मिनिट. नाही आता जसं पेनल्टी दिले ना दोन्ही टीमचे सगळे प्रेक्षक 4 पावलं मागे सरकले. त्यांना माहित आहे आता बॉल टाकून झाला, अंपायरने सांगितलं तरी आतमध्ये जाणार नाही, आता नाही जाणार. ते बोलतात ना कान टोचला की संपला विषय. आता 10 ना पेनल्टी.
अच्छा 5. ओके कळालं अंपायरने काय सांगितलंय. नाही अंपायर आता प्रेक्षकांच्या कानाला खरं टोचलाय. आता तुम्ही सांगत नाहीत परत येणारच नाही आतमध्ये. आता नाही येणार. चला 2 बॉल 6 होऊ जाऊ द्या पुन्हा एकदा. बॉल तयार. 2 चेंडू 6 धावा. बॉल तयार होतोय. 2-6 जोडला 4 आणि आता 1 बॉल 2. बघा जर खेळ समांतर गेला तर सुपर ओव्हर देखील आहे. जर मॅच टाय झाली 1 बॉल जिंकण्याकरिता 2 पाहिजेत. टाय झाली तर सुपर ओव्हर देखील आहे ना, त्याच्यामध्ये पण नका आतमध्ये येऊ. नाही टाय व्हायची आणि विजय घोषित करायला आतमध्ये आल. अंपायर जिथपर्यंत डिक्लेअर करत नाही तिथपर्यंत आत येऊ नका. वा 4थं पर्व कमालीचं चाललंय. 1 बॉल 2. चला दोन्ही बाजूने एकदा जोरदार टाळ्या. काय मॅच झाली फायनल सारखी. फायनल आयोजक म्हणतात, आमचे मान्यवर सगळे म्हणतात की पैसा वसूल. बॉल तयार. 1 चेंडू 2 धावा. मेगा फायनलची मॅच आणि वाईड आलाय. वाईड वर विकेट आलाय. वाईड बॉल. एक बॉल आणि विजयाकरिता 1 धावेची गरज आहे. एकदा प्रेक्षक तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा, कारण की जागचा एक पण इल्ला नाही. एकाचा पायी पुढे नाही आला. चला 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. स्ट्रायकर एंड वरती अजय. 14 बॉल मध्ये 32 बनवल्यात अजयने. 1 बॉल 1 वरती मॅच जाऊन पोहोचली. शेजारी देखील वाढली. आता जवळ आले फिल्डर. बॉल तयार होतो. 1 बॉल 1 धाव आणि ओयूटी आउट. परंतु थांबा, सुपर ओव्हर. मॅच जिंकलेला नाहीये कोणी. सुपर ओव्हर वरती गेली आहे मॅच. एक गोष्ट क्लिअर होती, महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये सगळं पाहिलं होतं. 5 रनची पेनल्टी पाहिली, पण अखेर सुपर ओव्हर नव्हती पाहिलेली. आणि अशी कशी ही स्पर्धा पुढे जाईल. सगळं पूर्ण होणार इकडे. प्रेक्षकांकरिता म्हटलं ना पैसा वसूल.